www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावरील धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं तातडीनं हटवावा आणि चुकीचा मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याबद्दल समितीसह संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पोलीस प्रशासनाला ईमेलद्वारे केली होती. ज्यांनी वेबसाईटवर खोटी माहिती प्रसारित केली आहे त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे. या गेंड्याच्या कात्रीच्या अधिकाऱ्यांनी ही वेबसाईट बंद केलेली नाही. याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत, सचिव हे सरकारी अधिकारी आहेत. आज ह्या देवीच्या मंदिरामध्ये कमिटी नाही आहे, त्यामुळे ज्या पगारावर हे जगतात त्यांनी या माझ्या आईची विटंबना करणे याची दुःखवेदना होती. याबाबतची मी पोलिसांच्याकडे काल लेखी तक्रार केलेली आहे. माननीय जुना राजवाडा पोलिसांनी याबाबतचं सचिवांना लेखी पत्राद्वारे पूर्ण माहिती घेण्याचं सुरू आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जो कोणी ह्यामध्ये गुन्हेगार आहे हा सापडत नाही तोपर्यंत माझा लढा हा सुरूच राहील. दरम्यान याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी www.mahalakshmikolhapur.com हे संकेतस्थळ 2011 साली तयार करण्यात आलंय आणि त्यावेळीपासून हा मजकूर त्या वेबसाईटवर असल्याचं सांगितलं. आक्षेपार्ह मजकूरबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली आहे. याची चौकशी देवस्थान समितीकडून सुरू असून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश देवस्थान समितीचा नाही. वेबसाईटमध्ये जी सुधारणा करावी लागेल ती करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. हे लक्षात आल्यानंतर हा विषय पूर्णपणे सेन्सिटिव्ह आणि लोकांच्या भावनेशी निगडीत असतो, त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यावरती उपाययोजना करणं हे महत्त्वाचं पहिलं काम आहे. आणि यामध्ये चौकशी करून काय असेल त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल, चौकशीही केली जाईल. आणि माझे सर्वांना विनंती आहे की आपण चुकीची माहिती पसरवणं किंवा या विषयाबाबत गंभीर दखल प्रशासनाने जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा घेतली जाईल, देवस्थान समितीकडून सुद्धा याबाबत दखल घेतली जाईल आणि लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होऊन 14 वर्ष झाली. इतकी वर्ष होऊनही देवस्थान समितीनं याकडं का डोळेझाक केली असा सवाल उपस्थित होतोय. एखाद्या सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर देवस्थान समिती आणि प्रशासनाला जाग आल्यानं लोकांच्या तक्रारीनंतरच अशा विषयावर प्रशासन गंभीर होणार काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. देसाई यांच्या तक्रारीनंतर या संकेतस्थळावरील मजकूर हटवला असला तरी ज्यांच्याकडून ही चूक झाली आहे त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.